चला तर लेट्स प्ले. पंचांचा इशारा येतोय, सामन्याला सुरुवात होते. आपण पाहतोय गोलंदाजी मार्क करिता प्रथम गोलंदाज सुनील आणि स्ट्राईक एंडला असतील संदीप आणि नॉन स्ट्राईक एंडला दिलेश. सामन्याला होते सुरुवात. तिसऱ्या दिवसातील पहिला सामना, पहिला चेंडू आपण पाहिला असेल नक्कीच. लॉफ्टेड शॉट खेळायचा प्रयत्न होता, ऑफ स्टिकच्या थोडासा बाहेर ठेवला गेला होता चेंडू आणि त्याच्यानंतर आपण पाहिला असेल हा निर्धाव चेंडू आलाय. पहिला चेंडू एक धाव आली आहे. पहिला चेंडू अप्रतिम राहिला होता, बाईकच्या स्वरूपात धाव आली आहे नक्कीच. आणि संघाचं खातं देखील ओपन केलं गेलंय. धाव येणं गरजेचं होतं आणि ती धाव आली आहे बाईकच्या स्वरूपात. पहिल्या चेंडूवर धाव देखील आली. आता स्ट्राईक एंडला आपण पाहतोय दिलेश. दिलेश अगदी अगदी आपण पाहतोय ना, हा व्हाईट यॉर्कर स्वरूपाचा चेंडू होता. त्यावर हलक्या हाताने फ्लिक केलं होतं. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होते आणि त्यांनी सहज चेंडू उचलला आणि नक्कीच त्यानंतर आपण पाहिलं असेल धावबाच्या स्वरूपात पहिलं विकेटचं पतन मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. हीच तालमेल नव्हतं दोन्हीही फलंदाजांमध्ये. आणि त्यानंतर आपण पाहिलं असेल ज्या ठिकाणी धाव नव्हती त्या ठिकाणी चोरटीत धाव घेण्याचा प्रयत्न झाला आणि त्या प्रयत्नामध्ये फलंदाज त्या ठिकाणी बाद झालेत. थोडीशी त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाला दुखापत झाली होती, जास्त प्रमाणात नसावीत. चला तर पुन्हा एकदा वलियात सामन्याला पुन्हा सुरुवात होईल. पहिल्या चेंडूवर एक धाव आली आणि त्यानंतर चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न झाला आणि त्या प्रयत्नामध्ये फलंदाज बाद देखील झालेत. पुन्हा आपण पाहतोय सुनील सज्ज झालेत. सुनील पहिला चेंडू आपण पाहिला असेल, पहिलाच नाही तर दोन्ही चेंडू अप्रतिम हाताळले गेलेत, अगदी ऑफस्टिकवर ठेवले गेलेत. यावेळेस अजून एक अप्रतिम चेंडू पाहायला मिळतोय. यष्टीरक्षकाकडनं चुका होत आहेत आणि त्या चुकांचा पूर्णपणे आपल्याला पाहायला मिळतोय फायदा होतोय फलंदाजी करत असलेल्या संघाला. पहिल्या चेंडूवर सुद्धा अप्रतिम चेंडू होता आणि त्यानंतर एक धाव आली होती बाईकच्या स्वरूपामध्ये आणि या चेंडूवर देखील एक धाव आली आहे, ती देखील बाईकच्या स्वरूपातच आहे. पुढील चेंडू यावेळेस ओव्हर पिच चेंडू होता, इनफिल्डच्या वरनं उडवलाय. त्या ठिकाणी लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत, उचलून फेक केली जाईल. एकदा वळून पूर्ण केली गेली आहे. नक्कीच ओव्हर पिच चेंडू होता, अगदी आपण पाहिलं असेल तर ऑफ साईडला उडवला गेला. मिड ऑफ होते, मिड ऑफच्या वरनं आणि त्याच्यानंतर लॉंग ऑफला देखील प्रोटेक्शन होतं आणि त्यांनी उचलून फेक केले गेले. पाहिलं असेल मैदानाच्या आतमध्ये आतापर्यंत आपण पाहिलं ना तर ती अप्रतिम षटक राहिलंय. यावेळेस लोवर फुल टॉस चेंडूला बिरकावून दिलाय ऑन साईडला. अगदी चेंडू जाईल 4 धावांसाठी. डीप मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये आलाय चौकार. दिलेश चौधरी यांच्या बॅटमधनं हा चौकार आलाय. तिथं आपण पाहिलं असेल लोवर फुलटॉस होता, त्या ठिकाणी 2 क्षेत्ररक्षक होते आणि त्यांच्यामधनं परफेक्ट गॅप शोधून काढला आणि चौकाराचा चेंडू ट्रॅव्हल देखील केला गेला. आता उडवलाय, शेलची संधी निर्माण झाली आहे मिड ऑफ मध्ये आणि कोणत्याही प्रकारची चूक न करता झेल स्वीकारली जाईल. अजून एक विकेटचं बदन. दिलेश बॅक टू द डग आउट.
पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस आपण धावसंख्या पाहतोय 7 या अंकावर. नवीन फलंदाज झालेत विनोद. आणि मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय आता जो 13वा खेळाडू असतो राखीव, त्याला त्याला देखील या ठिकाणी प्राचारण करण्यात आलंय. कारण आपण पाहिलं असेल की त्या ठिकाणी एका क्षेत्ररक्षकाला क्रॅम्प आला होता पायाला, ही दुखापत झाली होती. त्याच अनुषंगाने ते आपण पाहतोय आता बाहेर झालेत. आणि पाहूया दुसरा पॉवर प्लेला सुरुवात होईल. दुसरं षटक घेऊन आलेत गोलंदाज विजय. समोर जातील विनोद. पहिला चेंडू सतीश मोरे होते. पहिला चेंडू नक्कीच सफल झाले आणि बिरकावून दिला ऑन साईडला. अप्रतिम क्षेत्ररक्षण राहिलंय. दूरवरून आले होते. अगदी आपण पाहिलं असेल ना, मिड विकेटला होते, तिथून स्क्वेअर लेग पर्यंत धाव घेतली आणि त्याच्यानंतर अप्रतिम फील्ड देखील करण्यात आलेत आणि धावा सुद्धा खूप साऱ्या चांगल्या आल्यात. 2 धावा देखील आल्यात या चेंडूवर आणि धावसंख्या आपण पाहतो स्कोरबोर्डवर 9 या अंकावर. पुन्हा विजय. आता मात्र अप्रतिम फटका पाहायला मिळतोय. अगदी थोडीशी जागा बनवून घेतली होती आणि त्यानंतर पाहिलं असेल तर फटका एक्झिक्यूट केला गेला आणि 2 धावांचा प्रयत्न देखील झाला होता. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये फलंदाज बाद झालेत. तर नवीन आलेले फलंदाज विनोद बॅक टू द डगआउट. नवीन फलंदाज आलेत राजन. 5व्या क्रमांकावर आपण पाहतोय राजन आलेत. तर आपण पाहतोय संघ नक्कीच थोडंसं संकटात सापडला असेल, कारण अगदी 3 विकेट गेलेत आणि अमोल पाटील अजूनही थांबलेत. कारण त्यांना माहिती आहे आता आवश्यकता नाही. यावेळेस अप्रतिम फटका होता. त्या ठिकाणी मिड ऑफला क्षेत्ररक्षक होते. 2 पावलं मागे देखील आले. जेलची संधी देखील निर्माण झाली होती, मात्र जेल सोडली गेली आणि त्याच्यानंतर आपण पाहिलं मैदानाच्या आतमध्ये 2 धावा देखील पूर्ण केल्या गेल्यात. इथून आता आपण पाहतोय जेल सोडली आहे. जेल कोणाची सोडली आहे? सतीश मोरे यांची जेल सोडली गेली आहे आणि ही जेल कुठेतरी महागडी ठरणार आहे का, हे नक्कीच पाहणार आहोत. कारण आपण पाहतोय संधी निर्माण झाली होती. अशा प्रकारच्या संधी खूप कमी प्रमाणात मिळत असतात. तर ती संधी सोडली. आता मात्र स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये जेल घेण्याची संधी होती. पुन्हा तो क्षेत्ररक्षक आला आणि त्याच्याकडनं चुकी घडली. आपण पाहिलं असेल मिसफील्ड झालं. त्यानंतर पुन्हा आपण क्षेत्ररक्षक पाहिले त्या ठिकाणी होते. या क्षेत्ररक्षकाचं खूप सारं कौतुक करावं लागेल. कारण याआधी आपण पाहिलं होतं मिड विकेट वरून स्क्वेअर लेग पर्यंत धाव घेत त्यांनी चेंडू फील्ड केला होता आणि आता सुद्धा खूप दूरवरून आलेत. अगदी लॉंग ऑफला आले आणि चेंडू उचलून फेक केला गेलाय. धावसंख्या आपण पाहतोय स्कोरबोर्डवर 14 या अंकावर. आता शफल झालेत आणि उडवलाय इनफिल्डच्या वरनं. चेंडू त्या ठिकाणी ट्रॅव्हल होतो फाईट लेगच्या क्षेत्रामध्ये. अप्रतिम क्षेत्ररक्षण देखील केलं गेलंय. उचलून फेक देखील केली गेली आहे. नक्कीच पाहू शकता त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होते अगदी लेग स्लिप मध्ये आणि तिथून आपण पाहिलं असेल त्यांच्या वरनं चेंडू ट्रॅव्हल झाला होता. त्याच्यानंतर अप्रतिम क्षेत्ररक्षण देखील राहिलंय. अगदी काही धावा आपल्या संघाकरिता रोखत असताना आपण पाहिलं. 5 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय आणि आपण पाहिलं असेल ना तर आतापर्यंत फक्त आणि फक्त एकच मोठा फटका पाहायला मिळाला होता, जो चौकाराच्या स्वरूपामध्ये आला होता. आणि दुसऱ्या षटकातील आपण हा पाहतो शेवटचा चेंडू पुढे सरसावत आले, उडवला ऑन साईडला. क्षेत्ररक्षक आहेत. वाईडिश लॉंग ऑनला उचलून फेक केली जाईल. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न झालाय. तर आपण पाहू शकता त्या ठिकाणी थ्रो गॅदर करू शकले नव्हते गोलंदाज. आणि त्याच्यानंतर आपण पाहिलं तिसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये फलंदाज बाद होतं. इथून या तिसऱ्या धावेची आवश्यकता होती का? कारण 2 धावा तर आल्या होत्या. त्याच्यानंतर ही तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न झाला आणि तिसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये फलंदाज बाद झालेत. सतीश मोरे बॅक टू द डगआउट.
धन्यवाद डिसाई. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 2 षटकांच्या अखेरीस आपण स्कोरबोर्डवर धावसंख्या पाहतोय 18 रन. चला स्पीडअप करा, जास्त वेळ खर्च करू नका. पंच आपण देखील याची दक्षता घ्यायची आहे की जास्त वेळ तुम्ही टीम मीटिंग घेऊन देऊ नका. आता आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये तो फलंदाज झालाय ज्याच्याकडनं संघाचे जे कर्णधार आहेत त्यांना खूप साऱ्या अपेक्षा असतील. अमोल पाटील आलेत आणि अमोल पाटील त्याचकरिता ओळखलं देखील जातं. षटकारांचा बादशाह म्हटलं तरी वावगं ठरणार नाही आहेत, कारण त्याच्या एक काल जो होता तो त्याने गाजवलाय आणि आता 40+ काल देखील ते गाजवत आहेत. कारण आपण पाहिलं असेल भरपूर साऱ्या टुर्नामेंटमध्ये वन साईड देखील सामने विजयी करून दिले होते तो अमोल पाटील. आणि गोलंदाज आपण पाहतोय धनंजय. पहिला चेंडू फेस करतील अमोल पाटील, धनंजय आलेत आणि त्याच्यानंतर आपण पाहिलं असेल हा ऑफ साईड वर चेंडू ठेवला गेला होता आणि त्यावर नक्कीच अगदी ऑफ ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. पहिल्या चेंडूवर शॉर्ट सिलेक्शन त्यांनी पाहिलं, त्यानंतर आपण आपल्याला दाखवलं देखील होतं की कशा प्रकारे एक्झिक्यूट करायचा होता. निर्धाव चेंडू आलाय, आता शफल झालेत आणि अगदी आपण पाहतोय पॉपिन क्रीजमध्ये चेंडू ट्रॅव्हल केला गेला होता. एक धाव पळून पूर्ण केली गेली. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न झाला आणि दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये नक्कीच जर थ्रो गॅदर करू शकले असते तर फलंदाज बाद ठरू शकले असते. जर गुड रनिंग बिटवीन द विकेट म्हणावं लागेल. 2 धावा पळून पूर्ण केल्या गेल्यात. अगदी आपण पाहिलं असेल वाईट यॉर्कर लेनचा चेंडू होता, त्यावर फटका एक्झिक्यूट केला गेला ऑन साईडला अलाउन द कार्पेट आणि क्षेत्ररक्षक होते त्यांनी उचलून फेक देखील केली गेली. नाही एकदा धनंजय यावेळेस अल्टी शॉट. या फटक्याची आवश्यकता होती का यावेळेस? नक्कीच आपण पाहिलं असेल हा अगदी तिन्ही यष्ट्यांच्या समोरचा चेंडू होता आणि त्यानंतर आपण पाहिलं तर रिव्हर्स हिटचा फटका स्विच हिट केल्याचा प्रयत्न झाला होता, मात्र त्यामध्ये अपयश येत असताना फलंदाज अमोल पाटील यांना आपण पाहतोय फलंदाज सुद्धा टीडीसी बँकमध्ये कार्यरत आहेत आणि गोलंदाज सुद्धा यावेळेस एज लागली होती, एज लागली आहे आणि त्याच्यानंतर आपण पाहतोय चेंडू त्या ठिकाणी ट्रॅव्हल झालाय लॉंग स्टॉपला. 4 धावांसाठी आलाय चमकार. चौकार आलाय. पुढील चेंडू सफल झाले यावेळेस नक्कीच मिस टाइम शॉट आहे. क्षेत्ररक्षक येतील डाऊन द बॉल आणि त्यानंतर चुकी घडली, चुकी घडली. जेल कोणाची सोडली गेली तर अमोल पाटील याची जेल सुटली. त्यानंतर नक्कीच स्वतःला स्ट्राईक टेबून घ्यायची होती, त्याकरिता अगदी विकेट फेकून दिली गेली आहे. राजन यांनी स्वतःची विकेट फेकून दिली, कारण त्यांना सुद्धा ठाऊक होतं अमोल पाटील करत जास्तीत जास्त जर स्ट्राईक राहिली ना तर खूप साऱ्या धावा देखील इथून आपण स्कोरबोर्डवर पाहणार आहोत. नवीन फलंदाज सागर आलेत. त्यावेळेस पुन्हा आपण पाहतोय अल्टी शॉट खेळण्याचा प्रयत्न, अगदी स्टेप आउट करून स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न झाला होता. त्याच्यानंतर पाहिलं असेल तर बॅटची आतली कडा लागली होती आणि एक धाव देखील पळून पूर्ण केली गेली. षटक समाप्तीचा इशारा येतोय. 3 षटकाच्या अखेरीस आपण धावसंख्या पाहतोय स्कोरबोर्डवर 26 या अंकावर.
चला तर नेक्स्ट मॅच मॉर्निंग वाडा विपक्ष कुडुसकर मी कुडुसकर या दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती आहे आपण टॉसबॉक्समध्ये सज्ज राहायचं आहे. फर्स्ट इनिंग आपण नाणेफेक करणार आहोत. 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. अजूनही 2 षटक शेष आहेत आणि त्यानंतर आपण नाणेफेक करणार आहोत पुढील सामन्याची. मॉर्निंग वाडा विपक्ष मी कुडुसकर. तीन षटकांचा खेळ समाप्त झालाय आणि धावसंख्या आपण पाहतोय 26 या अंकावर. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता आणि त्यानंतर आपण पाहिलं असेल तर लाईन थोडीशी स्टंपच्या थोडीशी आपण पाहिलं असेल बाहेर होती आणि त्याच्यानंतर पंच सोन्या पाटील आमच्याकडे वल्ल्यात आणि आम्हाला दर्शवले हा दिशाहीन चेंडू. अवंतर धाव स्कोरबोर्डमध्ये आली आहे. दिशाहीन चेंडूनी सुरुवात केली जाईल. हा चेंडू अगदी आपण पाहिलं असेल तर कुलवर डब्याचा चेंडू होता. ऑफ ड्राईव्ह पाहायला मिळाला देखना. त्याच्यानंतर दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय का तर नाही. यावेळेस एकच धावेवर समाधान मानलं. चला स्पीडअप करा. नक्कीच ज्या ज्या वेळेस आता स्ट्राईक रोटेट होणार राहणार ना त्या वेळेस फील्डमध्ये थोडं चेंजेस करावे लागतील. कारण आपण पाहिलं असेल तर लेफ्टी राईटी असं कॉम्बिनेशन आहे मैदानाच्या आतमध्ये. नवीन फलंदाज सागर आलेत ते आता स्ट्राईक एंडला असतील. सागर आणि अमोल या दोन्ही फलंदाजांकडनं खूप साऱ्या अपेक्षा असतील संघाला. कारण आपण पाहिलं असेल तर धावसंख्या फक्त आणि फक्त 28 वर पाहतोय आणि इथून आपण पाहिलं असेल तर पहिल्या षटकाचा हा दुसरा देखील चेंडू आलाय. शफल झाले त्यानंतर आपण पाहिलं असेल फटका अगदी आपण पाहतोय हवा तसा बॅटवर आला नव्हता. अलाउंड द कार्पेट त्या ठिकाणी चेंडू ट्रॅव्हल देखील झालाय. मात्र क्षेत्ररक्षक दूरवरून आलेत. गोलंदाजी करत असताना गोलंदाजांचं नक्कीच कौतुक करावं लागेल. कारण आपण विचार केला ना तर आतापर्यंत फक्त आणि फक्त 2च मोठे फटके आलेत. फक्त 2 चौकार आले होते. त्यानंतर आपण पाहिलं तर सिंगल डबल नव्यानेच स्कोरबोर्ड पुढे नेण्याचं काम चालू आहे सध्या तरी. तर पुन्हा अमोल असतील स्ट्राईक रेंजला. अप्रतिम चेंडू अगदी अमोल यांना बांधून ठेवलं गेलंय. रन गोलंदाजांना ठाऊक आहे एखादा चुकीचा चेंडू आणि अमोल पाटील त्याचा पुरेपूर समाचार नक्कीच घेतील. त्याच अनुषंगाने गोलंदाजी देखील केली जाते. आपण पाहिलं असेल तर वारंवार अगदी ओपन क्रीजमध्ये लोवर फुलटॉस असतील वाईड यॉर्कर असेल आणि यॉर्कर लेंथ या प्रकारचे चेंडू आपल्याला हाताळताना पाहायला मिळाले. एक चेंडू चुकीचा आला होता शॉर्ट पिच हाताळलेला तो. तर यावेळेस पाहू शकता मिनी हेलिकॉप्टर उडावलाय. कार्पेटच्या साह्याने चेंडू ट्रॅव्हल झालाय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत पुन्हा उचलून फेक केली जाईल. गोलंदाजी तर अप्रतिम होते. मात्र त्याहून अधिक आपण पाहिलं ना तर क्षेत्ररक्षकांची साथ देखील लाभली जाते. एक झेल सुटली होती मात्र नक्कीच त्यानंतर आपण पाहिलं असेल क्षेत्ररक्षण करत असताना कोणत्याही प्रकारच्या चुका करत नाहीयेत. त्याच अनुषंगाने आपण पाहिलं असेल तर सिंगल डबल धावेने स्कोरबोर्ड पुढे नेण्याचं काम चालू आहे. धावसंख्या आपण पाहतोय 31 या अंकावर 5 गडी बाद झालेत. आता शफल ओपन केल्याचा प्रयत्न झाला. लाऊड अपील केली जाते आणि तीच अपील पंचांनी उचलून धरली आहे. ज्या विकेटची आवश्यकता होती तो विकेट मैदानाच्या आतमध्ये येताना पाहतोय. अमोल पाटील बॅक टू द डगआउट. अमोल पाटील यांची विकेट आल्यानंतर आपण पाहिलं असेल जल्लोष पाहू शकता. आणि वासिन संघाला सुद्धा ठाऊक आहे अमोल पाटील कशा प्रकारचे फलंदाज आहेत आणि त्यांची विकेट किती महत्वाची होती हे देखील त्यांनी सांगून दिलंय. आणि तीच विकेट मैदानाच्या आतमध्ये आले. आता नवीन फलंदाज आलेत जतीन. शेवटचा चेंडू शेष असेल आणि वासिन संघाच्या कर्णधारांनी सांगितलं होतं की आम्ही 40 ते 45 धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू आणि त्याच प्रकारची गोलंदाजी देखील केली गेली. तर कुठेतरी आपण पाहिलं असेल तर बॅकफुटला आहे संघ फलंदाजी करत असताना. हा देखील अप्रतिम चेंडू पाहायला मिळालाय.
अगदी आपण पाहिलं असेल ना तर या षटकामध्ये तब्बल 3 ते 4 चेंडू अगदी ओपन क्रीजमध्ये ट्रॅव्हल केले गेलेत. त्याच्यानंतर आपण पाहिलं हा देखील षटक समाप्तीचा इशारा येतोय. 4 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 4 षटकांच्या अखेरीस आपण स्कोरबोर्डवर धावसंख्या पाहतोय 31 या अंकावर. नक्कीच आपण चारही षटकांचा विचार केला तर आपण पाहिलं असेल पहिल्या षटकामध्ये धावा आल्या 7, त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये 11 धावा आल्या, त्यानंतर 8 आणि हा षटक नक्कीच खूप महत्त्वपूर्ण ठरलाय. फक्त 5 धावा दिल्यात आणि ज्या विकेटची आवश्यकता होती आणि तो विकेट सुद्धा महत्त्वपूर्ण विकेट या षटकामध्ये येताना आपण पाहिलंय. आता नवीन गोलंदाज आलेत. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय निलेश स्वतः कर्णधार आहेत. निलेश पाहूयात निलेश कशा प्रकारे गोलंदाजी करतील, कारण आता आपण जर विचार केला तर चारही गोलंदाजांनी अप्रतिम गोलंदाजी केली आहे. निलेश आलेत. पहिला चेंडू आपण पाहिला असेल तर थोडीशी लेंथ मागे होती, गुडलेन स्पॉटवर चेंडू पिच झाला होता. त्यानंतर आपण पाहिलं असेल ना तर शॉर्ट सिलेक्शन पाहू शकता, अगदी ऑफ साईडला गेलायचं होतं आणि क्षेत्ररक्षक आहेत पॉईंटच्या क्षेत्रामध्ये त्यांच्या डोक्यावरनं खेळण्याचा प्रयत्न नव्हता. मात्र आपण पाहिलं असेल चेंडू आणि बॅटमध्ये हवा तसा संपर्क झाला नव्हता. गलीमध्ये क्षेत्ररक्षक होती, त्याने फील्ड देखील केलं गेलं आणि चेंडू पाहिलं असेल निर्धाव आलाय. पुढील चेंडू निलेश सर क्रॉस बॅटने खेळून काढलाय अलॉंग द कार्पेट. क्षेत्ररक्षक आहेत आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न झालाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होता आणि नक्कीच त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकांचा डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न झाला होता. जर अगदी गोलंदाजाच्या हातामध्ये डायरेक्ट थ्रो आला असताना तर विकेट देखील पाहायला मिळालं असतं. मात्र डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न झाला आणि त्याच्यानंतर आपण पाहिलं असेल 2 धावा देखील पळून पूर्ण केल्या गेल्यात. 2 धावांच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 33 या अंकावर. 33 रन्स ऑन स्कोरबोर्ड. हा चेंडू पाहतोय ओव्हर बिग चेंडू होता, त्यावर भिरकावून दिलाय. मात्र कुठेतरी आपण पाहिलं असेल मिस टाइम शॉट आणि त्याचनंतर लॉंग ऑनला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होते. कोणत्याही प्रकारची चूक न करता अजून एक विकेटचं बटन मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. सागर बॅक टू द डग आउट. नक्कीच अंक 7वा आलाय. पहिल्याच सामन्यामध्ये आपण पाहतो आजच्या दिवसातील पहिला सामना थंड थोडंसं वातावरण दमट होतं आणि त्यामध्ये काय गोलंदाजी केली जाते. यावेळेस फुलटॉस चेंडू होता, मात्र हलक्या हाताने खेळून काढले गेले. फलंदाजाला टवूक आहे. सिंगल डबल धावा आल्या तरी महत्त्वपूर्ण ठरतील, कारण ज्या वेळेस मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न केलाय त्या वेळेस फलंदाज नक्कीच बाद झालेत. एक धाव पळून पूर्ण केली जाईल. एक धावेच्या मदतीने धावसंख्या आपण पाहतोय 34 या अंकावर. अप्रतिम गोलंदाजी राहिले. अगदी पहिल्या गोलंदाजाने ज्या प्रकारे गोलंदाजी हाताळली होती त्याच्याच पावलावर पाऊल ठेवून गोलंदाजी देखील हाताळली गेली. आता पुन्हा एकदा भिरकावून दिलाय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत मिड विकेटला, कोणत्याही प्रकारची चूक न करता अजून एक विकेटचं पतन मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. नवीन फलंदाज झालेत मोहन जतीन यादी बाद झालेत आणि आपण पाहतोय क्रमांक 10 वर आलेत फलंदाज मोहन, सॉरी दीपक आहेत. पुढील चेंडू निलेश यांचा. यावेळेस अप्रतिम चेंडू राहिलाय. अगदीच पाहिलं की फलंदाज सफळ होतोय. त्यानंतर आपण पाहिलं असेल ना तर लाईन आपण पाहिली असेल अप्रतिम आणि त्याच्यानंतर अजून एक निर्धाव चेंडू आलाय. षटक समाप्तीचा इशारा देखील येतोय. 5 षटकांचा विकेट देखील आहे का? नेक्स्ट मॅच मॉर्निंग वाडा विपक्ष मी कुडुसकर, दोन्ही संघांचे संगणक. धावसंख्या पाहतोय 34 आणि विजयाकरिता 35 धावांची आवश्यकता असेल
आणि इथून आपण समालोचन कक्षांमध्ये थोडासा बदल करूयात, कारण बदल ही कालाची गरज आहे. आणि यापुढील धावतं समालोचन ऐकणार आहोत आमचे साथी समालोचक यासिम साठे सर. Sachin, Sachin, Sachin. मला शुभेच्छा आल्यात. बोगरी गावचे सुभद्रा आर्यन पडवल यांच्याकडनं चॅलेंजर्स वासिन संघाला शुभेच्छा आल्यात. धन्यवाद आर्यन पडवल, आपलं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत आणि धन्यवाद. गुड मॉर्निंग क्रिकेट क्लब अंबाड़ी द्वारा आयोजित अंबाड़ी वाड़ा परिसर 40+ प्रीमियर लीग 2026 में मैं यासीन साठे तमाम दर्शकों का, खिलाड़ियों का और अतिथिगणों का स्वागत करता हूं। 4 दिनों तक चलने वाले क्रिकेट के इस महाकुंभ का आज का हमारा तीसरा दिन और उस तीसरे दिन का पहला मैच जय महाकाल वर्सेस वासिंद। पहले बल्लेबाजी करते हुए जय महाकाल की टीम ने 34 रन बनाने में सफलता पाई और 35 रनों का लक्ष्य निर्धारित किया यहाँ पे वासिन की टीम के सामने। वासिन टीम के दोनों सलामी बल्लेबाज इस वक्त मैदान के बीच। महाकाल की ओर से विनोद बागुल आए हैं, गेंदबाजी का क्रम जारी रखेंगे। हा सामना संपण्यापूर्वी जर पुढचे संघ हजर राहिले नाही तर त्यांच्या षटकांमध्ये कमी करण्यात येईल हे लक्षात घ्यायचं आहे। हा सामना संपण्यापूर्वी जर दोन्ही संघ हजर झाले नाही, वाडा आणि कुडूसचा संघ, तर त्यांचे षटके कमी करण्यात येतील। पहली गेंद, अच्छी गेंद सामने पैड पे लगी।
जो संघ आधी येईल त्याला नाणेफेक विजय देण्यात येईल, टॉस विन देण्यात येईल. कुडूस आणि वाडा दोन्ही संघापैकी जो संघ प्रथम येईल त्याला नाणेफेक मध्ये ही वर्ड संपण्यापूर्वी उठा के खेलने का प्रयास था, ऑफ स्टंप के बाहर. एम्पायर मुड़े, दोनों हाथ हवा में लहराए, दिशाहीन घोषित की. एक अतिरिक्त रन मिला और इस अतिरिक्त रन के साथ रनों की शुरुआत होती हुई वाशिंगटन टीम की 1 रन बगैर किसी विकेट के नुकसान पे. शशि खेलने के लिए तैयार, फुल टाइट डिलीवरी और शानदार तरीके से पंच कर दिया है. फील्डर मौजूद. एक्स्ट्रा कवर के क्षेत्र में जब तक कि फील्ड होती, दौड़ के 1 रन पूरा कर लिया. शशि ने खाता खोला अपना. उनका व्यक्तिगत योग 0 से बढ़ता हुआ पहुंचा 1 रन और अपने टीम के योग को उन्होंने पहुंचा दिया 2 रन. वाशिंगटन की टीम 35 रनों के लक्ष्य का पीछा कर रही है. अब ज्ञानेश्वर पहली बार विनोद के सामने. चले विनोद, ज्ञानेश्वर के लिए शॉट गेंद और शानदार तरीके से पुल कर दिया है. एक टिप्पा खाने के बाद के सीधी चली जाएंगी बाउंड्री के बाद 4 रनों के लिए. रन मिलेगा. इस 1 रन की सहायता के साथ वाशिंगटन टीम का योग बढ़ता हुआ पहुंचा अब 7 रन बगैर किसी विकेट के नुकसान पे. चले विनोद, राइट आर्म मोड़ द विकेट. शॉट गेंद ऑफ स्टंप के बाहर कट करने का प्रयास था. चूंकि बल्लेबाज पूरी तरह से बीट हुए, विकेट के ऊपर ने गैदर कर लिया. रन बनने की कोई संभावना नहीं. स्कोर अभी भी रुका हुआ 7 रन. 5 ओवर का मैच, पहली ओवर चल रही है. 7 रन बनाने में सफल हो गई है वाशिंगटन की टीम. इस बार करारा शॉट लगाया, शानदार स्क्वायर कट. सीधा गेंद चली जाएंगी बाउंड्री लाइन के बाद 4 रनों के लिए. क्या जबरदस्त स्क्वायर कट. ओवर की समाप्ति हुई. पहली ओवर की समाप्ति के बाद 11 रन बनाने में सफल हुई है यहाँ पे वाशिंगटन की टीम. दोनों ही बल्लेबाज शशि और ज्ञानेश्वर एक एक चौका लगा चुके हैं. 34 रनों का लक्ष्य, छोटा सा लक्ष्य है, कोई बहुत बड़ा लक्ष्य नहीं है. और अभी इस वक्त अच्छी पोजीशन में वाशिंगटन की टीम. अच्छी शुरुआत दोनों बल्लेबाजों द्वारा. एक एक चौका लगा चुके हैं. पहली गेंद पहली ओवर में 11 रन बटोरने में सफलता पाई है. दिलेश आए हैं व्यक्तिगत पहली ओवर लेके और अपने टीम की ओर से दूसरी ओवर लेके. अच्छी गेंद अपनी जगह पे खड़े रह के कट करने का प्रयास किया. चूंकि बल्लेबाज पूरी तरह से और विकेट के ऊपर ने गैदर कर लिया. चलिए दिलेश, इस बार शॉट गेंद थी, हवा में उठा के मारा है. फील्डर वहां पे मौजूद मिड विकेट के क्षेत्र में. जब तक के थ्रो आता, दौड़ के 2 रन पूरे कर लिए दोनों बल्लेबाजों ने. अच्छी रनिंग बिटवीन विकेट, अच्छी सूझबूझ, अच्छा तालमेल दोनों बल्लेबाजों के बीच. पहुंच गए अपने घर पे सुरक्षित. इन 2 रनों की सहायता के साथ अब स्कोर बढ़ता हुआ पहुंचा वाशिंगटन टीम का 13 रन. इन 2 रनों की सहायता के साथ ज्ञानेश्वर पहुंचे अब 7 के योग पे. चले दिलेश, राइट आर्म मोड़ द विकेट. इस बार आगे करने का प्रयास किया था और उसे दिशा दे दी. जब तक कि फील्ड होती, गेंद मिड विकेट के क्षेत्र में दौड़ के 1 रन पूरा कर लिया शशि ने. और इस 1 रन की सहायता के साथ अपने टीम के योग को उन्होंने पहुंचा दिया 14 रन बगैर किसी विकेट के नुकसान में. बहुत अच्छी शुरुआत मैं कहूँगा. 34 रनों का छोटा सा लक्ष्य है.
वासिन के सामने महाकाल ने पहले बल्लेबाजी करते हुए केवल 34 रन बनाए थे, 35 रनों का लक्ष्य निर्धारित किया था। इस बार गति के साथ बीट किया, पहले ही इरादे भाप गए थे बल्लेबाज के कट करना चाहते हैं, गेंद किए, शशि खेलने के लिए तैयार, एटा मोड़ द विकेट। इस बार पंच जरूर किया, मिडल नहीं कर पाए थे, मिस फील्डिंग हुई और उसका फायदा उठाते हुए दूसरे रन के लिए निकल पड़े। बहुत खराब फील्डिंग का प्रदर्शन यहाँ पे महाकाल द्वारा। पहले ही आपके रन कम बने हैं, केवल 34 रन बनाए हैं आपके बल्लेबाजों ने, और उसके बाद अगर इस तरह की फील्डिंग करेंगे तो बहुत मुश्किल हो जाएंगी। बहुत अच्छा प्रदर्शन यहाँ पे वासिन टीम का। इस बार अपने फॉलो थ्रू में कैच तो छुआ, लेकिन एक विकेट लेने में अर्जित। ओवर की समाप्ति। ओवर के हिसाब से रन बना रहे हैं वासिन के बल्लेबाज। पहला विकेट खोया यहाँ पे। अब नए बल्लेबाज भूपेंद्र, ज्ञानेश्वर के आउट होने के बाद अब भूपेंद्र आए हैं। अब अमोल आए हैं, गेंदबाजी का क्रम जारी रखेंगे। बल्ले के साथ कुछ खास नहीं कर पाया अमोल, अब देखना है कि गेंद के साथ क्या कारनामा अंजाम देते हैं। आइकॉन फील्डर है महाकाल के, रॉयल झटके से खेलने वाला ये खिलाड़ी, बहुत ही टैलेंटेड। इस वक्त बड़ा इम्तिहान उनके ऊपर। भूपेंद्र उनके सामने पहली गेंद का सामना करेंगे। अमोल पाटिल जिन्होंने टेनिस क्रिकेट में अपना नाम कमाया है, जब फॉर्म में रहते तो क्या जबरदस्त बल्लेबाजी करते थे, क्या जब ऊंचे ऊंचे लंबे छक्के लगाया करते थे। अब गेंदबाजी के साथ भूपेंद्र के सामने 2 ओवर की समाप्ति के बाद 16 रन बनाने में सफल हुई है। 35 रनों की जरूरत जीतने के लिए वासिन की टीम को। भूपेंद्र बड़े तगड़े खिलाड़ी नजर आ रहे हैं, लंबे कद के, मजबूत कंधे, मजबूत कलाइयां। चले मामूल, लेफ्ट आर्म राउंड द विकेट उड़ा के खेलने का प्रयास, चूके बल्लेबाज पूरी तरह से चकाया, चकमा दिया, चारों खाने चित्त कर दिया यहाँ पे अमोल ने। बिल्कुल पढ़ नहीं पाए थे गेंद को, उठा के खेलना चाहते थे। लॉफ्टेड शॉट लॉन्ग ऑन के ऊपर से बीट हुए बल्लेबाज पूरी तरह से विकेट के ऊपर ने गैदर कर लिया। डॉट बॉल निकालने में सफलता पाई अमोल ने। अब इस ओवर में दूसरी बार दूर दूर तक फैली हुई फील्ड, डिब्बे को डिस्क, डिब्बे टू लॉन्ग ऑन डिब्बे कवर, शॉट टर्मिन और शॉट फाइंडर। इस गेंद को हवा में उठा के मारने का प्रयास और अमोल के लिए पहली सफलता आती हुई। भूपेंद्र आउट होकर पेवेलियन में लौट रहे हैं। अशोक पाटिल आए हैं, नए बल्लेबाज वाशिंगटन टीम की ओर से। बड़ा उत्तरदायित्व उनके कंधों पे, अपने टीम के लक्ष्य को प्राप्त करना। स्कोर है 16 रन, 2 गेंदों पे कोई रन नहीं दिया अभी तक अमोल पाटिल ने। पहली गेंद डॉट निकालने में, दूसरी गेंद पे सफलता मिली। चले तीसरी गेंद लेके, लेफ्ट आर्म राउंड द विकेट। इस बार फिर से पैरों में डालने का प्रयास था, आगे निकले, फुटवर्क का इस्तेमाल करते हुए उसे सीधा निकाल दिया। दूसरे रन के लिए रन आउट होने का मौका और पहुंच गए अपने घर पे सुरक्षित। अच्छी रनिंग बिटवीन विकेट, अच्छी सूझबूझ, अच्छा तालमेल वासिन के दोनों बल्लेबाजों द्वारा।
2 रन पूरे कर लिए। इन 2 रनों की सहायता के साथ अब स्कोर बढ़ता हुआ पहुंचा वाशिंगटन टीम का 18 रन। चलिए अमोल, लेफ्ट आर्म ओवर द विकेट, राउंड द विकेट। इस बार अंदर की तरफ फ्लाई, बाहर टिप्पा खाने के बाद टर्न लेती हुई गेंद, एम्पायर का इशारा, ये दिशाहीन गेंद, एक अतिरिक्त रन मिला और इस अतिरिक्त रन की सहायता के साथ वाशिंगटन टीम का योग अब बढ़ता हुआ पहुंचा 19 रन। 2 विकेटों के नुकसान पे आउट होने वाले बल्लेबाज थे, पहले ज्ञानेश्वर, उसके बाद भूपेंद्र। शॉर्ट गेंद थी, हल्के हाथों से केवल दिशा दे दी है उसको, डिब्बे को इसको लेके क्षेत्र में गेंद जा रही है, फील्डर गेंद के पीछे भाग रहे, 2 रन पूरे कर लिए दोनों बल्लेबाजों ने, तीसरा रन लेना चाहेंगे और ये खतरनाक साबित हो सकता है, लेकिन अच्छी रनिंग बिटवीन विकेट, 3 रन पूरे कर लिए। बहुत अच्छी सूझबूझ, बहुत अच्छा तालमेल दोनों बल्लेबाजों के बीच, जहां 2 रन मिलने चाहिए थे वहां 3 रन बना लिए दोनों बल्लेबाजों ने और इन 3 रनों की सहायता के साथ अब स्कोर बढ़ता हुआ पहुंचा वाशिंगटन टीम का 22 रन। 35 रनों की जरूरत है जीतने के लिए। 5 ओवर का ये पहला मैच आज का। पहले बल्लेबाजी करते हुए केवल 34 रन बना पाई थी महाकाल की टीम। इस बार वाइड यॉर्कर था, बॉटम एज लगा। अमोल अपने फॉलो थ्रू में जब तक फील्ड करते, काफी समय था दोनों बल्लेबाजों के पास 1 रन पूरा कर लेने का। इस 1 रन की सहायता के साथ अब वाशिंगटन टीम का योग बढ़ता हुआ पहुंचा 23 रन। सात रन खर्च किए अभी तक अशोक पटेल, खेलने के लिए तैयार। चले अमोल, पैरों में थी, पैडल स्लिप कर दिया है उसे। शॉर्ट फाइन लेग के क्षेत्र में फील्डर मौजूद, केवल 1 रन। चला याच्यानंतर होणारा सामना वाडा आणि कुडूस दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती आहे नाणेफेक करण्यासाठी या पटकन। जर वेळेवर संघ हजर राहिले नाही तर त्यांच्या षटकांची संख्या कमी करण्यात येईल, याची नोंद घ्यायची आहे दोन्ही संघनायकांनी। 24 3 ओवर की समाप्ति के बाद स्कोर बढ़ता हुआ पहुंचा है अब 24 रन। 12 गेंदों में जीतने के लिए अब केवल 11 रनों की जरूरत। आसान सा लक्ष्य बनता हुआ यहाँ पे वाशिंगटन की टीम के लिए। हालांकि क्रिकेट अनिश्चितताओं का खेल माना जाता है, अगर एक ओवर अच्छा आ गया तो फिर से बैलेंस भी हो सकती है मैच। लेकिन प्रशंसा करनी होगी जिस तरह की बल्लेबाजी की है यहाँ पे वाशिंगटन के बल्लेबाजों ने। ज्यादा जोखिम नहीं उठाया, जानते हैं ज्यादा जोखिम उठाने की जरूरत नहीं। जतिन आए हैं अब। जतिन की पहली गेंद का सामना करेंगे अशोक पाटिल, वाशिंगटन टीम के एक धुरंधर बल्लेबाज। राइट आर्म मोड़ द विकेट, जतिन की गेंद, इंतजार किया, गेंद के पीछे गए और शानदार ड्राइव लगाया, मिस फील्डिंग हुई, गेंद चली जाएंगी लॉन्ग ऑन बाउंड्री के बाद 4 रनों के लिए। अशोक के बल्ले से निकला हुआ ये पहला चौका, स्कोर बढ़ता हुआ पहुंचा 28 रन वाशिंगटन टीम का। एक बार फिर से पंच किया है, इस बार वाइड इज लॉन्ग ऑन के क्षेत्र में। जब तक कि फील्डर लंबी दौड़ लगा के लॉन्ग ऑन से आते मिड ऑन के क्षेत्र में और फील्ड करते, मौका था बल्लेबाजों को 1 रन पूरा कर लेने का। इस 1 रन की सहायता के साथ वाशिंगटन टीम का योग बढ़ता हुआ पहुंचा 29 रन। चले जतिन, ऑफिस टीम के बाहर थी, कट करने का प्रयास था, बॉटम एज लगा और जब तक के पॉइंट के क्षेत्र में फील्ड होती, दौड़ के 1 रन पूरा कर लिया दोनों बल्लेबाजों ने और इस 1 रन की सहायता के साथ अब स्कोर बढ़ता हुआ पहुंचा वाशिंगटन टीम का 23 रन। केवल 5 रनों की जरूरत अब जीतने के लिए। देखना यह कि इसी ओवर में मैच को खत्म करते हैं वाशिंगटन के दोनों बल्लेबाज या अगली ओवर तक जाते हैं। चले वाशिंगटन, यहां पुल करने का प्रयास था, एम्पायर सोने पाटिल का इशारा, लेग बाय का रन, ये डाउन द लेग जा रही थी गेंद, अपील का कोई असर नहीं, 1 रन पूरा हुआ।
इसे 1 रन की सहायता के साथ अब स्कोर बढ़ता हुआ पहुंचा 31 रन। अब देखना केवल मजेदार रहेगा कि विनिंग शॉट अशोक पाटिल के बल्ले से आता है या फिर शशि मारते हैं। शशि ने इस गेंद को शानदार तरीके से ड्राइव कर दिया, स्ट्रेट ड्राइव। लॉन्ग ऑन के क्षेत्र में फील्डर मौजूद, केवल 1 रन मिलेगा। इस 1 रन की सहायता के साथ स्कोर बढ़ता हुआ पहुंचा 32 रन। बहुत ही कम स्कोर बनाने में सफल हुई थी। दरम्यान रत्नाकर पाटील सन्माननीय व्यक्तिमत्व यांचं आगमन झालेलं आहे। मंडळातर्फे त्यांचे हार्दिक हार्दिक स्वागत। पाटील इलेक्ट्रॉनिक्सचे मालक शानदार स्वीप कर दिया इस बार। एक टिप्पा खाने के बाद गेंद चली गई डीप बैकवर्ड स्क्वायर बाउंड्री के बाद 4 रनों के लिए और 1 ओवर रहते ही इस मैच को 6 रन। 1 ओवर रहते ही इस मैच को जीत लिया वाशिन की टीम ने। जबरदस्त परफॉर्मेंस वाशिन की टीम का। चला वाडा संघाचा संघनायक आणि कुडूस संघाचा संघनायक दोन्ही संघनायकांनी यायचं नाणेफेक करण्यासाठी। याच्यानंतर होणारा सामना जर वेळेवर आले नाही दोन्ही संघ तर षटकांची संख्या कमी करण्यात येईल।